तुळजापूर तालुक्यातील गवळेवाडी येथे एका 13 महिन्याच्या चिमुकलीचा गळा आवळून खून करीत तिच्या मृतदेहाचे कोयत्याने तुकडे करून ते पोत्यात भरून शेतातील चारीत पुरल्याप्रकरणी तिच्या चुलत्याला पोलिसांनी काही तासात बेड्या ठोकल्या। ही संतापजनक घटना तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली। शंकरेश्वर माने असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। आरोपीचा भाऊ महादेव माने यांनी त्यांची 13 महिन्याची मुलगी अज्ञाताने शनिवारी 28 फेब्रुवारी घरातून पळवून नेल्याची खबर पोलिसात दिली होती। पोलिसांनी प्रथमदर्शनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा नोंद केला होता। दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांनी तपासाची सूत्र हाती घेत वेगाने तपास सुरू केला। त्यांना खबऱ्याकडून माहिती मिळताच पोलिसांनी सदर मुलीचा चुलता शंकरेश्वर माने याला चौकशीसाठी ताब्यात घेतले। आरोपीने पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली देत सर्व प्रकार उघड केला। सदर गुन्ह्याला कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। आरोपीची भावजे परपुरुषासोबत पळून गेल्याचा राग त्याच्या मनात होता। परिणामी तिला झालेली मुलगी आपल्या भावाची नाही असाही संशय आरोपीच्या मनात घर करून होता। त्यातूनच त्याने 27 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 ते 5:30 दरम्यान निष्पाप चिमुकलीला घरातून उचलून शेतात नेले। तिथे तिचा गळा दाबून खून केला। मृतदेहाचे कोयत्याने तुकडे करून ते पोत्यात भरून शेतातील चारीत पुरले। त्यानंतर पोलिसांनी स्थळ पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला। केवळ संशयाने आरोपीने हे गंभीर कृत्य केल्याचे उघड झाले। पोलिसांच्या या कामगिरीबद्दल परिसरात कौतुक होत असून आरोपीला काही तासात बेड्या ठोकल्यानंतर या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे।